मोहन भागवत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे। आता झेड+च्याही पुढची सुरक्षा ही दिली जाणार आहे। मोदी शहांच्या बरोबरीची सुरक्षा ही आता मोहन भागवत यांना दिली जाणार आहे। भागवतांच्या सुरक्षेचा आढावा घेतल्यानंतर हा एक मोठा निर्णय घेण्यात आलाय। आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण बघतोय। मोदी शहांच्या बरोबरीची सुरक्षा आता मोहन भागवत यांना दिली जाणार आहे। मोहन भागवत यांच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आलाय आणि त्यानंतर हा मोठा निर्णय घेतला गेलाय। त्यामुळे सरसंघचालक मोहन भागवत यांची सुरक्षा आहेच, मात्र आता त्यांना झेड+च्याही पुढची सुरक्षा दिली जाईल असं एएसएलने म्हटलंय। अधिक माहिती घेऊयात संजय तिवारी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। संजय, काय नेमकं प्रामुख्याने कारण सांगितलं जातंय की इतक्या मोठ्या प्रमाणात सुरक्षा वाढवली जाते? बरोबर प्रज्ञा, आपल्याला आठवत असेल आता काही दिवसांपूर्वी सुरक्षा व्यवस्थेचा रिव्ह्यू करण्यात आले आणि त्या समीक्षेनंतर काही लोकांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली। शरद पवारांच्या सुद्धा सुरक्षेमध्ये वाढ करून त्यांना झेड+ दर्जाची सुरक्षा देण्यात आली। त्याच बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलाय आणि आता या निर्णयाचं पूर्ण देशभरात पालन होणार आहे। आपल्याला माहिती आहे देशाची सर्वोच्च सुरक्षा व्यवस्था म्हणजे झेड+ होती आणि झेड+ सुरक्षा व्यवस्था डॉक्टर मोहन भागवत यांना देण्यात आली होती। पण आता त्यांना त्याही पुढे कॅटेगरीमध्ये वाढ करून आणि त्यांना आता म्हणजे वेगवेगळ्या लेअरची म्हणजे मल्टी लेअर ज्याला आपण म्हणतो वेगवेगळ्या पातळ्यांवरती आता त्यांना मिळणारी एएसएल सिक्युरिटी प्रोटेक्टिव्ह असा त्यांना दर्जा देण्यात आलेला आहे। हा दर्जा आपल्या देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह या दोघांनाच देण्यात आलेला आहे। यामध्ये कारण असं की वेगवेगळ्या राज्यामध्ये विशेषतः ज्या राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार नाहीये तिथे त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेसंदर्भात हे करताना कुठेतरी चूक होते किंवा कुठेतरी काही खामी राहून जातात, काही त्रुटी राहून जातात असा अनुभव आला होता। आणि कित्येक इनसाइड जे आपले इंटेलिजन्स सोर्सेस आहेत त्यांनी पण हे इनपुट्स केंद्रीय गृहमंत्रालयाला दिले होते। विशेषतः जेव्हा तिथे जाऊन राहण्याच्या आधी एक दिवस आधी ते जिथे राहणार आहेत ज्या हॉटेलमध्ये किंवा ज्या निवासस्थानामध्ये त्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे त्या ठिकाणी ड्रिल घेणे, तिथे सुरक्षा व्यवस्था कशी आहे, तिथे राहण्यासाठी ज्या जागेचा त्यांच्यासाठी फायनल करण्यात आलेला आहे त्याच्या आजूबाजूला कशी परिस्थिती आहे हे पाहणं, इथून तर ते जिथे जिथे जातील तिथे तिथे सुरक्षा व्यवस्था पाहणं, त्याशिवाय ते जे अन्न ग्रहण करतील त्याचं चेकअप करणं आणि याशिवाय या संदर्भात त्यांचे आरोग्य, स्वास्थ्य या सगळ्या गोष्टींच्या संदर्भात सुरक्षा व्यवस्था पाहण्याचं जे काम होतं ते कुठेतरी योग्य पद्धतीनं होत नव्हतं, काहीतरी त्रुटी राहून जात होत्या असं दिसत होतं। विशेषतः जिथे भाजपची शासन नाही आहे, गैर भाजप शासित राज्य आहे, पश्चिम बंगाल आणि केरळ या 2 राज्यामध्ये असा त्यांना आता अलीकडे अनुभव केंद्रीय इंटेलिजन्स एजन्सीजना आला होता, त्याचे इनपुट्स मिळाले होते आणि त्यानंतर जेव्हा आता हे रिव्ह्यू करण्यात आलं त्याच्यामुळे त्यांना तिथे एएसएल प्रोटेक्टिव्ह म्हणजे ऍडव्हान्स सिक्युरिटी लेव्हल प्रोटेक्टिव्ह हा दर्जा देण्यात आलेला आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद संजय या संपूर्ण माहितीसाठी।